प्रार्थना मत्तई याचा 7वा अध्याय 7 ते 11 वचन मी वाचत आहे. लक्ष देऊन ऐका. मत्तई याचा 7वा अध्याय 7 ते 11. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. येशू ख्रिस्ताचं स्वतः तोंडचं वचन आहे. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, व जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यामध्ये कोण माणूस आहे, कोणता असा बाप आहे तुमच्यामध्ये की ज्याला आपण जर परमेश्वरानं त्या मुलानं बापाला जर भूक लागली म्हणून मासा मागितला तर तो त्याला साप देईल? असं कोण आहे का? कोणीच नाही. भाकर मागितली तर धोंडा देईल खायला, दगड देईल खायला, असा कोणताच बाप नाही. हा स्वर्गीय पिता आहे. जे तुम्ही त्याच्याकडे मागाल ते तुम्हाला देईल. मग तुमची वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला जर समजते तर तुमचा स्वर्गीय पित्याजवळ जे काही तुम्ही मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगला देईल. देवाचा वचन आहे. जर आम्ही देवाकडे मागितलं तर परमेश्वर आम्हाला किती विशेष करून उत्तमातलं उत्तम आणि चांगलं तेच देईल. योहानाचा 15वा अध्याय 16वा वचन. तुम्ही मला निवडलं नाही, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. येशू ख्रिस्त स्वतः सांगतो. तुम्हाला असं वाटतं हो मला पास्टरांनी बोलवलं, हो मला ह्यानं बोलवलं, मला त्यानं बोलवलं, हो माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं. नाही, परमेश्वरानं येशू ख्रिस्तानं तुमच्या आईच्या गर्भाशयात निवड केली, आणि त्या वेळेला वयाच्या त्या एजमध्ये तुम्ही परमेश्वराकडे आलेला आणि त्याचं वचन तुम्ही ऐकत आहात. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. फक्त निवडलं नाही तर मी तुम्हाला नेमलं पण आहे. त्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फक्त फळ द्यावं, तुमचे फळ टिकावं, आणि जे काही तुम्ही माझ्या नावानं म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावात, म्हणजे आम्ही प्रार्थना करताना नेहमी येशूच्याच नावात केली पाहिजे. देवा मला दे, येशू परमेश्वर देव, ही स्पष्ट पूर्ण वाक्यामध्ये प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे. हे नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. येशू हे नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आमची प्रार्थना आम्हाला उत्तर प्राप्त होतं. आणि तेव्हा नुसतं देवा नाही, साक्ष देताना देखील आम्ही नुसतं देवा नाही, देव येशू ख्रिस्त, देव प्रभू येशू ख्रिस्त हे पूर्ण जगाला आम्ही त्याचं नाव घेतो. कारण त्या नावात सामर्थ्य अशुद्ध शक्ती नष्ट करण्याचं, त्या नावात सामर्थ्य आरोग्य देण्याचं, त्या नावात सामर्थ्य आमचे संपत्ती आणि आमच्या सगळ्या समस्यातून आम्हाला बाहेर काढण्याचं, आम्हाला संपत्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या नावात आहे. त्या नावाच्या समोर सैतान नतमस्तक होतं, त्या नावाच्या समोर. म्हणून नावाने माझे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. खात्रीने परमेश्वर सांगतात. दुसरे इतिहास लक्ष देऊन ऐका. आता हे वचन तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. सगळ्या मंडळीला आज देव हे वचन देत आहे. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 14वा वचन. तर माझे नाव ज्यास दिले आहे, त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक असले, ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करेन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. हे यहोवा परमेश्वर येशू ख्रिस्त आमचा जिवंत देव त्यानं आम्हाला दिलेलं वचन आहे. आणि तो म्हणतो प्रार्थना करा, निरंतर सतत प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे मागणं, याचना करणं, दे म्हणणं, मला दे, याला प्रार्थना म्हणतो. आम्हाला प्रार्थना म्हणजे खूप काहीतरी वेगळं असं वाटतं. अरे मला नाही प्रार्थना करतायत, भाकर मागता येते ना आईला भूक लागल्यावर, बापाला रिचार्ज करायला 50 रुपये मागता येतात ना,
बरोबर आहे ना? गाडीत पेट्रोल टाकायला 100 रुपये बायकोकडे मागता येतात ना, नवऱ्याकडं घर खर्चाला पैसे मागता येतात ना, काय करता तुम्ही? मागणं. मग तसंच परमेश्वराकडे मागायचंय. प्रार्थना म्हणजे मागणं, मला दे म्हणणं, याचना करणं, विनंती करणं, अपेक्षा करणं, काहीतरी मिळण्याची अपेक्षा करणं, त्याला म्हणजे प्रार्थना आपण म्हणतो. किती सोपं आहे प्रार्थना म्हणजे. फक्त मागायचंय, विनंती करायची, याचना करायची, अपेक्षा करायची, मला काहीतरी मिळेल ही अपेक्षा करणं म्हणजे प्रार्थना. मी मंदिरात आले, का आले? मला अपेक्षा आहे काहीतरी घडेल माझ्या जीवनात. म्हणजे माझ्या अंतःकरणाने काय केली आहे? परमेश्वराकडे प्रार्थना केली आहे. आणि येशूच्या नावात जो कोणी मागेल त्याला दिलं जाईल, असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे. म्हणजे त्याच्याकडे अपेक्षा करणं म्हणजे प्रार्थना. आता आपण ज्या वेळेला प्रार्थना करतो दुसऱ्या व्यक्तीकडे, त्यावेळेला आम्ही काय बघतो? ती व्यक्ती आमच्यापेक्षा श्रीमंत आहे का बघतो. मागे जाऊन भिकाऱ्याकडे मागाल का? आपल्यापेक्षा गरीब ज्यांच्याकडे काहीच पैसा नाही त्यांच्याकडे जाऊन मागाल का? तर आमच्यापेक्षा श्रीमंत, आमच्यापेक्षा भक्कम, आमच्यापेक्षा बळकट, आमच्यापेक्षा स्वभावाने चांगले, आमच्यापेक्षा मन ज्याचं चांगलं आणि आमच्यापेक्षा बलिष्ठ, आमच्यापेक्षा ज्याचं नाव सगळीकडे गाजलेलं आहे, आमच्यापेक्षा उत्तम व्यक्तीकडे आम्ही जातो आणि मागतो. बरोबर आहे? त्याची ती तुम्हाला देण्याची कुवत पाहतो आपण. त्याची हिंमत असली पाहिजे ना तुम्हाला देण्याची. त्याची तुम्हाला द्यायची 1 रुपया द्यायची हिंमत नसेल, त्याच्याकडे जाऊन तुम्ही 100 रुपये मागाल का? त्याची हिंमत 10 लाखाची असली तर तुम्ही त्याच्याकडे 1000 रुपये जाऊन मागू शकाल. बरोबर आहे? त्याच्याकडे 10 लाखाची हिंमत असेल तर तुम्ही त्याच्याकडे मागू शकाल. 100 करोड त्याच्याकडे असतील तर तुम्ही त्याच्याकडे 1 लाखाची मागणी करू शकाल. आबा 1 करोडपती मला 1 लाख रुपये दे. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही त्याची बळकटी पाहतो, आम्ही त्याचं सामर्थ्य पाहतो, त्याचे गुण पाहतो, देणारा आहे का ते पाहतो. शिवाय ती व्यक्ती, आम्ही कोणत्या श्रीमंताकडे गेलो आहे, मस्त येताना आपल्याला भरपूर असे बंगले सापडले येताना, आणि त्या बंगल्यात गेलो जाता जाता आणि त्या बंगल्यातल्या व्यक्तीकडे मागितलं, ती व्यक्ती देणार आहे तुम्हाला? त्या व्यक्ती आपल्याला जर जाणत असेल, आपल्याला ओळखत असेल, त्या व्यक्तीसाठी आपलं नातं असेल, संबंध असेल, आपलं पूर्ण खानदान, आपला स्वभाव, आपल्या सगळ्या गोष्टी जर त्या व्यक्तीला माहिती असेल तरच ती व्यक्ती देते ना. बरोबर आहे? आपण जर त्या व्यक्तीला जाणत असेल आणि ती व्यक्ती आपल्याला जाणत असेल तरच आपली प्रार्थना, आपली विनंती, आपली याचना, आपली मागणी मान्य केली जाते. बरोबर आहे? मग आता लक्षात आलं का? ज्या वेळेला येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे आणि त्याच्यापर्यंत देवच नाही, तो माझा परमेश्वर आहे, हा विचार करून ज्या वेळेला हा विश्वास मी ठेवते आणि मी येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात घेते, तू माझा देव आहे, माझ्या अंतःकरणात आहे, तू माझा परमेश्वर आहे, तू जगाचं निर्माण करताय, विश्वासाने ज्या वेळेला मी त्याला माझ्या अंतःकरणात घेते त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो प्रियांनो, कारण तो देव आहे, जगाचा निर्माण करताय. तो फक्त वाट बघतो आम्ही कधी म्हणावं की येशू तू जिवंत देव, मी कबूल करते मुखाने, माझ्या अंतःकरणात ये. एवढंच फक्त म्हणायचंय, बाकी काहीच करायचं नाही. आणि ज्यावेळेला आम्ही हे म्हणतो त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो आणि तो आमचा देव होतो, आमच्यातला जुना मनुष्य मरून जातो, आमच्यामध्ये ख्रिस्त उठतो. बाप्तिस्मा म्हणजे काय? धर्मांतर नाही. येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेणं म्हणजे धर्मांतर नाही. प्रिया, कुठेही बायबलमध्ये लिहिलेलं नाहीये की तो धर्म स्थापन करण्यात आलेला आहे, कुठेच लिहिलेलं नाही प्रियांनो. तर धर्म संस्थापक नाही. चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना ऐकू नका लोकांकडून. येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. ज्या वेळेला विश्वासाने आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात स्वीकारतो त्यावेळेला येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात येतो आणि तो आमचा देव होतो. आमचा जुना मनुष्य मेला आहे, जुना स्वभाव, जुनं जीवन मेलं आहे, नष्ट झालेलं आहे. आम्ही नवीन त्याची प्रतिकृती, आमच्यातून ख्रिस्त उठला आहे, जो आमच्यासाठी, आमच्या पातकांसाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी परत उठला येणार आहे. तो माझा जिवंत देव, तो माझा परमेश्वर, त्याच्यावर मी विश्वास ठेवते.
आणि तो माझ्या अंतःकरणात येतो. म्हणजे माझ्यातला जुना मनुष्य मेलाय, माझ्यात येशू ख्रिस्त उठला आहे. येशू ख्रिस्त माझ्यात उठला आहे. बाप्तिस्मामध्ये पाण्यामध्ये तो माझा जुना मनुष्य गेलाय आणि माझ्यामध्ये मी उठत आहे, पाण्यातून बाहेर येत आहे. माझ्यात ख्रिस्त उठला आहे. मी नवी उत्पत्ती आहे. पुन्हा उठला ख्रिस्त तो मीच आहे. तो उठलेला ख्रिस्त क्षमा करणारा, प्रीती करणारा, सामर्थ्यानं भरणारा, अशक्य गोष्टी शक्य करणारा तो माझा देव. ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताला स्वीकारते त्यावेळेला माझं पाप नष्ट होतं आणि माझ्यामध्ये फक्त येशू ख्रिस्ताची धार्मिकता राहते. परमेश्वर मला पाहतो त्यावेळेला त्याला त्याची स्वतःची धार्मिकता, त्याचं पावित्र्य माझ्यामध्ये दिसतं. माझं पाप नाही. अरे तू हे केलं होतं, तू तर ह्यातल्या गोष्टी केल्या, तू तर असं घाणेरडं करत होता, तू तर हे कुकर्म केलं, तू तर हे केल्यास, त्या गोष्टी केल्यास. नाही, मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेला ते सगळं संपलं आहे. जुन्या गोष्टी नाही. जुन्या गोष्टीची आठवण सैतान करून देतो, देव नाही. एकदा येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतलाय, बस फक्त तो आणि तोच जीवनामध्ये आमच्या भरून राहतो. तो आम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. आणि जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्यांना नीतिमान म्हटलं आहे. रायचियस, नीतिमान, धार्मिक त्याला म्हटलेलं आहे. चुका होत नाही का त्यांच्याकडून? होतात ना, परंतु चूक झाल्याबरोबर लगेच जाणीव होते माझ्याकडून चुकलं आहे आणि लगेच प्रार्थना करून गुडघ्यावर जातो, परमेश्वराने चूक केली, मी खोटं बोललं नाही, मी हे चोरलं नाही, नाही 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 नाही, माझ्याकडून पाप झालं, मी उलट उत्तर दिलं माझ्या नवऱ्याला, नाही मी माझ्या बायकोला मारलं, नाही दारू पिऊ नको, मी प्यायलं नाही, माझी वाईट गोष्टी करू नको, शिवाय काळजी नको, मी तरी दिलंय, परमेश्वर मला क्षमा कर. जाणीव लगेच होते. पण दुष्कर्मी कोण त्याला जाणीव होत नाही. मी काही वाईट केलंच नाही, मी पापी नाहीच आहे, माझ्याकडून असं काही घडलंच नाही, अरे मी सगळ्यात धार्मिक आहे, अरे मी सगळ्यात बेस्ट आहे, त्याला म्हणतात दुर्जन. हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या वेळेला आमच्याकडून आम्हाला येशू ख्रिस्ताची धार्मिकता मिळते, आम्ही परमेश्वरामध्ये येतो, त्यावेळेला आम्हाला नीतिमान धार्मिक म्हटलं जातं. आणि जी प्रार्थना आम्ही करतो ती स्वर्गातून ऐकली जाते. म्हणजे आम्हाला कुणाचं नाव मिळतं? येशू ख्रिस्ताचं नाव मिळतं. प्रेषितांची कृत्ये याच्या 11वा अध्याय आणि 26व्या वचनात सांगितलेलं आहे. हे लोक कोण आहेत असं विचारलं तर ते म्हटलेत की हे लोक ख्रिस्ताला अनुसरणारे, ख्रिस्ताचे शिष्य, म्हणजे क्राइस्ट इन, एक येशू ख्रिस्त ज्यांच्यात आहे त्यांना ख्रिस्ती म्हटलंय. तो धर्म आहे का? नाही. ज्यांच्यात ख्रिस्त त्यांना ख्रिस्ती म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांना येशू ख्रिस्ताचं नाव मिळतं. म्हणून परत मी ते वचन वाचत आहे, दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 14वं वचन. आता बघा तुम्हाला समजेल हे वचन. तर माझे नाव ज्यास दिले आहे. आता कुणाला नाव दिलं? ज्या आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, बरोबर. तर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी, म्हणजे ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या लोकांनी दीन होऊन, म्हणजे नम्र होऊन माझी प्रार्थना केली, परमेश्वराकडे येऊन प्रार्थना केली, विनंती केली, मागणी केली, याचना केली आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक असले. म्हणजे मला माझा देव हवा आहे, मला माझ्या देवाचा चेहरा, येशू ख्रिस्ताचा चेहरा पाहायचा आहे, मला त्याला जाणून घ्यायचंय, मला त्याला समजून घ्यायचंय, त्याच्या दर्शनासाठी, त्याच्या प्रेझेन्ससाठी मी उत्सुक असेल. आज तुम्ही कशासाठी उत्सुक आहात? परमेश्वराच्या दर्शनासाठी. परमेश्वराचं वचन हे त्याचं दर्शन देतं तुम्हाला, बरोबर आहे. आणि म्हणून जे लोक परमेश्वराच्या दर्शनासाठी, कोणी व्यक्ती नाही, कोणी व्यक्ती देव होऊ शकत नाही, फक्त परमेश्वर आणि त्याचं वचन. ज्यावेळेला आम्ही त्याचं वचन ऐकतो त्यावेळेला आम्हाला त्याचा अनुभव होतो, आम्ही त्याला जाणून घेतो. आणि जे कोणी त्याच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून वळून परावृत्त झाले आणि तर मी परमेश्वर स्वर्गातून त्यांची विनंती ऐकेल आणि त्यांच्या पातकांची क्षमा करेल आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल.
लक्षात घ्या, आम्हाला त्याचं नाव दिलेलं आहे, त्याचं नाव दिलेलं, त्याची धार्मिकता ज्यांना प्राप्त झाली असे त्याचे लोक ज्या वेळेला त्याचं नाव घेऊन एकत्र येतात. लक्षात घ्या, आणि त्याच्या नावामध्ये, पवित्र नावामध्ये, येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त या पूर्ण नावामध्ये ज्या वेळेला आम्ही मागतो आणि त्याच नावाचं स्तवन करतो आणि त्याच नावाचे आभार मानतो, त्याच नावाला धन्यवाद देतो, त्यावेळेला आमची प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. परमेश्वर म्हणतो, मी तुमची प्रार्थना स्वर्गातून ऐकेन आणि मी तुम्हाला उत्तर दे आणि प्रत्येक दुष्टता तुमच्या जीवनातून, तुमच्या कुटुंबातून, तुमच्या शहरातून, तुमच्या गावातून, सगळीकडून ती दुष्टता मी नाहीशी करेन. देवाचं वचन, देवादिदेव परमेश्वर येशूआ याचं अभिवचन आहे. आणि तो गणना 23 मध्ये म्हणतो की मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, मी देव आहे, जे मी बोलतो ते करतो, मी कधी न बदलणारा देव आहे. असं परमेश्वराचं अभिवचन आहे, तो कधीच बदलत नाही. म्हणून तो सांगतो, प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. माझ्या प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थना हे शस्त्र आहे. प्रार्थना हे शस्त्र आहे सैतानाच्या सगळ्या योजना आमच्या जीवनातून नष्ट करण्यासाठी, सर्व सैतानाचं सामर्थ्य नष्ट करण्यासाठी. दरिद्री, आजार, रोग, दुष्टता, संकट, भांडणं, व्याधी हे सगळं नष्ट करण्याचं एक साधन, एक शस्त्र म्हणजे प्रार्थना आहे. प्रार्थनेने अद्भुत गोष्टी घडतात. जिथे आमचे हात टेकतात. 2 साक्ष ऐकल्या तुम्ही आता की नाही करू शकत आम्ही, हे नाही होत आमच्याकडून, नाही, सगळे डॉक्टर केले, सगळीकडे गेलो, नाही होत, डोकं आपटलं, सगळं केलं, घरातली दलिंदरी जात नाहीये, पैसा येतो कधी संपतो कळत नाही, कर्जामध्ये, कंटिन्युअसली कर्जामध्ये, घरामध्ये पैसा आहे, सगळं आहे, परंतु आनंद नाहीये, कुणाचं कुणावर प्रेम नाही, कुणाचा कुणावरची विश्वास नाहीये, सतत चिडचिड राग आणि नको वाटतं घरात गेल्यानंतर. बदलू शकत नाही. किती समजून घ्या सासूबाईला, किती समजून घ्या या सुनेला, किती समजून घ्या या पोरांना, किती समजून घ्या आई बापांना, परिस्थिती बदलतच नाही. ज्यावेळेला आमचे हात टेकतात तिथं प्रार्थनेनं देवाचं कार्य सुरू होतं. अशक्य गोष्टीला हसून पाहून परमेश्वर म्हणतो, येशू ख्रिस्त म्हणतो, शक्य होईलच रे होईल, आणि तो अशक्य गोष्टी शक्य करतो. मग बायबलमध्ये प्रार्थना कोणी केलेली आहे? हे पूर्ण बायबल जी आहे ते प्रार्थनेचं पुस्तक आहे. केलेल्या प्रार्थना कशा ऐकल्या गेल्या त्याच्या साक्षीचं पुस्तक आहे. आता आपण नेमक्या काही थोडक्या बघणार आहोत. अब्राहामानं प्रार्थना केली लेकरू व्हावं म्हणून. 100व्या वर्षी त्याला लेकरू झालं. त्याच्या बायकोचं गर्भाशय वृद्ध झालेलं होतं, तिची पिरियड्स पाळी येणं संपलेलं होतं, वृद्ध झालेली होती, तरी देखील तिला लेकरू झालं 90व्या वर्षी प्रार्थनेनं. आणि त्याचाच अब्रामाचाच दास याच मुलाचा मुलगा झाला इसाहाक. त्या इसाहाकासाठी त्याच्या मायदेशावरून बायको करून आणायची होती. ते लोक कोणी आता त्याला ओळखत नव्हते. लांबच्या गावावरून त्यानं नोकऱ्याला पाठवला, जा माझ्या मुलासाठी मुलगी घेऊन ये. माझ्याच सदोहर जे माझेच नाते आहे त्यांच्यामधूनच त्यांची मुलगी घेऊन ये. आपली तरुण सुंदर मुलगी, धनवान लोक आपली मुलगी का देतील? पण या अब्रामाच्या दासानं प्रार्थना केली परमेश्वराकडे, परमेश्वरा माझा मालक तुझा विश्वासू दास आहे आणि म्हणून इसाकासाठी उत्तम पोरगी मला लगेच दे, आणि मी गेल्यानंतर ते लगेच ती पोरगी माझ्यासाठी पाठवतील असं कर. आणि तसंच झालं. सुंदर, उत्तमातली उत्तम, मोठ्या घराण्यातली, त्याच्याच नातेवाईकामधली मुलगी, त्या नोकरासाठी ज्या नोकराला त्याने पाहिलेलं नव्हतं कधीच, आणि जे कुठं ते राहतात हे माहिती नसताना त्याच्या हाती मुलगी इसाकासाठी बायको म्हणून पाठवण्यात आली. प्रार्थनेने अशक्य गोष्टी शक्य होतात. दावीद मेंढपाळ होता. परमेश्वरासाठी
जोडलेला होता, त्याचं स्तवन करणारा होता. त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली. शाऊलापासून सोडव, शाऊल हा राजा होता आणि त्याने प्रार्थना केली आणि परमेश्वराने शाऊलापासून त्याला सोडवलं. त्याचा मुलगा त्याच्या विरोधात गेला आणि त्याची राजगादी घेतली. त्याने प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. दावीद हा मॅन ऑफ प्रेयर म्हटला गेलेला आहे. दिवसातून 7 वेळेला दावीद प्रार्थना करत असे. स्तोत्रसंहिता 119 आणि 64 मध्ये 119 स्तोत्र, त्याच्यातलं 164 वचन घरी गेल्यावर वाचा. त्याच्यात दावीद म्हणतो, मी दिवसातून 7 वेळेला आपलं गाणं तुझ्या समोर मांडले आणि देव स्वर्गातून ते ऐके. 7 वेळेला तो विश्वासानं प्रार्थना करत होता. म्हणून त्याला म्हटलंय परमेश्वरानं स्वतः, माझ्या मनात झोका त्याच्यासारखा कोणी नाही. देवाचा आवडता लाडका त्याला म्हटलेला आहे. दानियल, त्याला देखील मॅन ऑफ प्रेयर म्हटलं गेलेलं आहे. प्रार्थनेचा दिवसातून 3 वेळेला तो प्रार्थना करत होता. त्याच्या प्रार्थनेने शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्या प्रार्थनेनं पूर्ण त्याचा देश हलवून सोडलेला होता. आणि दानियेलाला अधिकाराचं बळ दुसऱ्या परराष्ट्रामध्ये प्राप्त करून दिलं होतं. तो 21 दिवसाच्या प्रार्थना, त्याच्या 21 दिवसाचे उपवास आणि प्रार्थना अत्यंत पॉवरफुल प्रार्थना समजल्या जातात, उपवास समजले जातात. शमूएल, छोटीशी प्रार्थना छोट्याशा लेकराने केली. लक्षात घ्या, लहान लेकराने, छोट्याशा लेकराने छोटीशी प्रार्थना केली. बोल माझ्याशी, मी ऐकत आहे तुझं. आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि त्याला गुड गोष्टी सांगितल्या. आणि इस्रायलामधला शेवटचा आणि सगळ्यात प्रबळ आणि उत्तम असा संदेष्टा म्हणून प्रकटीकरण असणारा आणि इस्रायल लोकांना चालवणारा असा शमूएल संदेष्टा झाला. हन्नाने प्रार्थना केली आणि तिच्या प्रार्थनेने तिला शमूएल सारखा संदेष्टा उदरामध्ये पुत्र म्हणून प्राप्त झाला. नेहम्या, एज्रा यांनी प्रार्थना केली. बंदिवासात होते, परराष्ट्रीयांनी कैदेमध्ये ठेवलेलं होतं. तिथून सुटका मिळाली. तिथून त्यांना त्या ठिकाणी स्थान प्राप्त झालं, काम प्राप्त झालं आणि राजांची मर्जी त्यांना प्राप्त झाली होती. जे राज्य, जो देश इस्रायल देश उद्ध्वस्त केला होता, त्याच्या वेशी तोडून टाकलेल्या होत्या, त्याचे मंदिर तोडून टाकलं, शलोमोनाचं मंदिर, ते बांधण्यासाठी एज्रा आणि नेहम्याला त्याच लोकांनी पैसा, अधिकार आणि साहित्य, लाकूड, सोनं, चांदी सगळं देऊन परत ते यरूशलेम, इस्रायलचा देश बांधण्यासाठी, कोट बांधण्यासाठी, मंदिर बांधण्यासाठी परत एकदा पाठवण्यात आलं. फक्त प्रार्थनेनं अशक्य गोष्ट, राजाचं मन शत्रूचं मन देखील देव फक्त प्रार्थनेनं बदलवतो. लक्षात घ्या, कुष्ठ रोग झालेले त्यांनी देवाकडे, येशू ख्रिस्ताकडे, आम्हाला बरं कर म्हणून एवढीच प्रार्थना केली, याचना केली, मागणी केली. तुरंत मागणी करण्यात आली. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे आणि लगेच त्याचा रोग बरा झाला. माझ्या प्रियांनो, एलियानं प्रार्थना केली की पाऊस पडावा, कारण पाऊस नव्हता, दुष्काळ होता, पडलेला होता, लोकांचे हाल चाललेले होते. त्यानं प्रार्थना केली, ती प्रार्थना स्वर्गातून ऐकण्यात आली आणि परमेश्वराने लगेचच पाऊस त्याच क्षणाला पाडला. एस्थेरने प्रार्थना केली. तिच्या सर्व यहुदी लोकांचा, इस्रायल लोकांचा नाश करावा म्हणून फरमान काढलेलं होतं अहश्वरोश राजानं हामानाचं ऐकून. आणि तिनं प्रार्थना उपवास केले. 3 दिवसाच्या प्रार्थना उपवास केल्या आणि देवाकडे मागितलं आणि त्या हामानाला मारण्यात आलं. आणि सगळ्या यहुदी लोकांना स्वतःचं प्रोटेक्शन करण्याचं, संरक्षण करण्याचं पत्रक प्राप्त झालं आणि त्यांचं रक्षण झालं आणि त्यांचं जीवित वाचलं गेलं. लक्षात घ्या, प्रार्थना काय करू शकत नाही म्हणून म्हटले प्रार्थनेने अशक्य गोष्टी शक्य होतात. आणि प्रार्थना आपण बघितले, फक्त मागणं. मग मी चालता, बोलता, उठता, बसता प्रत्येक क्षणाला प्रार्थना करू शकतो प्रियांनो, कारण फक्त मागायचंय. आणि ते मागणं कशा आहे? येशू ख्रिस्ताच्या नावात मागायचंय माझ्या प्रियांनो. मग धुणं धुवत असताना, बॉसची सगळी कामं करत असताना, कंपनीत कामं करत असताना, शाळेत काम करत असताना, दुकानात काम करत असताना, घरात काम करत असताना, शेतावर काम करत असताना, जिथे आम्ही जाऊ तिथे चालत असताना, आंघोळ करत असताना, जेवत असताना, प्रत्येक क्षणाला आम्ही परमेश्वरासंगती जोडलेले असतो. ती प्रार्थना सतत आणि सतत मागणार येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये.
आणि म्हणून तो सांगतो निरंतर प्रार्थना करा. प्रियांनो, करून बघा, करून बघा. माझ्या एका मैत्रिणीला मी सांगितलं, दिवसातून 7 वेळेला प्रार्थना कर, परमेश्वर काय चमत्कार करतो बघ. तिने टायमिंग ठेवला मोबाईलवर, बरोबर तिचा मोबाईल तिनं 2-2 तासाचा अंतराने ठेवलाय आणि करून ठेवला. 2 तासात ती गुडघ्यावर जाते आणि येशू ख्रिस्ताच्या नावात मागते आणि प्रार्थना करते. तुम्हाला प्रत्येक वेळेला गुडघ्यावर जाऊन मागायची गरज नाही. ज्यावेळेला एकांतात भरपूर वेळ आहे त्यावेळेला आम्ही गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करू, पण आम्ही चालता बोलता काम करताना गाडी चालवताना, माझ्या जास्तीत जास्त प्रार्थना गाडी चालवताना झाली. जास्तीत जास्त प्रगटीकरणं गाणी लिहिली गेलेली आहे, ती माझी जास्तीत जास्त गाडी चालवतानाच लिहिली गेलेली. समान जास्तीत जास्त लोकांसाठी प्रार्थना कंटिन्यू मी जाताना येताना माझी गाडी चाललेली असते. 2 तासाचा प्रवास असतो माझा जाण्याचा येण्याचा, तो पूर्णपणे माझा लोकांसाठी प्रार्थना करण्यामध्ये जातो. स्पीकर लावायचा की लोकांसाठी प्रार्थना सुरू होतात. जे जे लोक फोन करतात प्रार्थना चालू असतात. प्रार्थना तुम्ही कोणत्याही कशाही स्थितीत असता, येशू ख्रिस्ताला तुम्ही येशूच्या नावात प्रार्थना केली, ती प्रार्थना ऐकली जाते. प्रार्थना परमेश्वराचं गुणवैशिष्ट्य सांगतं. प्रार्थना आमचा परमेश्वराशी काय संबंध आहे हे व्यक्त करते. श्रीमंत घरात जाऊन अरे ते देतील मला, आता माझ्यावर वेळ आली ना, मागितलेत पैसे 10 लाख रुपये मागितले, देतील ते मला, माझ्या ओळखीचे, माझे जवळचे, त्यांचा माझा खूप जवळचा संबंध आहे, तुला बघायचं का, चल. अरे ते तुला दारात पण उभं करणार नाही. नाही बघ, तू येऊन बघ. अंगावर मी धडाचे कपडे नाहीये, पण मला माहितीये माझं त्यांच्यासाठी रिलेशन चांगलं आहे. ज्या वेळेला त्या लोकांच्या संगतीत ती व्यक्ती जाईल आणि त्या व्यक्तीला म्हणेल की मला 10 लाख रुपये दे त्या श्रीमंत घरामध्ये, आणि ते लोक ज्या वेळेला देतील त्यावेळेला पाहणाऱ्या व्यक्तींना काय कळेल, हो हा तर इतका साधा सिंपल दिसणारा, पण ह्या श्रीमंत व्यक्ती संगती, ह्या बळकट व्यक्ती संगती, ह्या मोठ्या लोकांसाठी ह्याचे चांगले संबंध आहेत. एका शब्दावर त्याने त्याला पैसे दिले, म्हणजे काय घनिष्ठ नातं असेल, काही लेखी घेतलं नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजेच त्या संबंधावरून काय दिसून आलं, त्यांचं मागणं ऐकल्यानंतर ती मागणी ऐकली गेलेली आहे. यावरून काय सिद्ध झालं, काय दिसलं, काय कळलं की त्यांचा संबंध किती जवळचा आहे, बरोबर आहे की नाही. एक पायली धान्य द्यावं मला, शेजारी जाऊन जर म्हटलं, जर त्या शेजाऱ्यांसाठी भांडणं असतील, त्या शेजाऱ्यांना तुम्ही आवडत नसेल तर तुम्हाला उभं करतील दारात. पण तुमचे जर चांगले संबंध असतील, अरे आमच्या गरीब लोक आलेले आहेत आणि त्यांना द्यायला माझ्या घरात धान्य नाही, मला तुम्ही धान्य द्या, मी त्यांना द्यायचंय मला, ते लगेच त्याने जर धान्य काढून दिलं तर बघणारे लोक काय म्हणतील, अरे किती चांगले संबंध आहे यांचे शेजाऱ्यांसाठी. एका शब्दावर त्याने लगेच काढून दिलं, त्यांना लगेच एक पायली धान्य दिलं, बरोबर आहे. म्हणजे आमचा परमेश्वरासंगती कसा संबंध आहे हे प्रार्थनेमुळे कळतं प्रियांनो. तो आमच्यावर किती प्रेम करतो, आम्ही त्याच्या किती जवळ आहे, तो आमच्या जवळ किती आहे, तो खरंच माझ्या इथे माझ्या अंतराळात राहतो, हे मला ज्या वेळेला माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळतं, लोकांसाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं, त्यावेळेला मला कळतं परमेश्वर माझ्यावर किती प्रेम करतो, त्याच्यासाठी माझं नातं जोडलेलं आहे, तो माझ्याशी खरोखर एक आहे. मग आता प्रार्थना करायची तर कशी असावी ही प्रार्थना. पहिली गोष्ट, आमची प्रार्थना कशी असली पाहिजे. 2 शब्दाची असू दे, मोठी असू दे, कशी असू दे, आमची प्रार्थना देव कशी प्रार्थना ऐकतो, विश्वासाची प्रार्थना. विश्वास पाहिजे. माझा बाप 1 नंबरचा खडूस, देणार नाही 1000 रुपये मागितले तर, नाही तो देणार नाही मला गाडी घेऊन, मी सांगतो बेकार आहे, त्याचा विश्वास नाही, माझा विश्वास नाही बापावर. अरे मागून तर बघ, अरे मागून तर बघ, चल मी सांगतो, बघा तुम्ही सांगताय म्हणून मागतो, चला. पण मी तुम्हाला सांगतो माझा काही विश्वास नाही बापावर, मला माहिती आहे माझा बाप, मला माहिती आहे माझा बाप, तो देणार नाही. चल तू म्हणतोस म्हणून चल त्याच्याकडे. गेलो, मागितलं, आपण देणार नाही तुला, चल चालतो, पण त्या तोंडाने गाडी मागतो का, कारण त्याचा विश्वास होता ना, त्याला माहिती होतं त्याचा बाप कसा आहे, त्याला माहिती होतं त्याचा बाप देणार नाही, त्याचा विश्वास नव्हता बापावर. इज दॅट क्लिअर? बरोबर आहे, करेक्ट आहे ना, बरोबर आहे ना मी बोलते ते. पण
आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो, माझा स्वर्गीय पिता, माझा देव, तो माझ्यावर प्रेम करतो, मी त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारलेले, तो माझ्या अंतःकरणात राहतो, मी जे काही मागणार तो मला देणार, देणार तो माझा देव आहे. कारण त्याने मला सांगितलेलं, माग मी तुला दे, जे हवं ते मी तुला प्राप्त करू दे. आणि तो वचन देणारा देव, तो वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. माझ्या देवाने मला वचन दिलेलं आहे आणि तो पूर्ण करणारच करणार, तुम्हाला नाही म्हणणार नाही. हा माझा खंबीर विश्वास ज्या वेळेला आहे त्या वेळेला मी मागितलेली गोष्ट मला प्राप्त होते. ज्या ज्या वेळेला बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने चमत्कार केले, अद्भुत गोष्टी केल्या, त्यावेळेला तो म्हटला, बाई तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त झालं, तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त झालं. बघा मत्तयाचा 21वा अध्याय 22वा वचन, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. देवाचं अभिवचन आहे, त्याने वचन दिलेलं आहे. राजाने राज परमेश्वर त्यानं वचन दिलेलं आहे, जे काही तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागाल ते तुम्हाला मी देईन, असं वचन आहे त्याचं. मार्काचा 11वा अध्याय 24वा वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे, असा विश्वास धरा, मग तुम्हाला ते मिळेल. मी प्रार्थना केली आहे आणि जर मी म्हटलं, देईल का ग देव मला, माझा नवरा बदलेल का, सुटेल का त्याची दारू, आमचं गेलेलं घर कर्जामध्ये परत मिळेल का. केली बाई पास्टरांनी प्रार्थना, मी पण केली प्रार्थना, उपवास धरले, प्रार्थना चालू आहे, पण अजून काही मिळेल ना. देव खरंच माझ्यावर प्रेम करत असेल का, देव मला देईल का, देव मला आरोग्य प्राप्त करून देईल का. त्यांनी तर म्हटलं देव खूप प्रेम करतो, तुला आरोग्य मिळणार आहे, आणि देवाचं कार्य सुरू झालेलं आहे, त्याचं वचन तुझ्या जीवनात कार्य करत आहे म्हटलंय, पण होईल का. काय संपलं तुमचा अविश्वास तुमचं दार बंद करून गेला. तुम्हीच तुमच्या आशीर्वादाला थांबवलं. तुमच्या मुखातलं कन्फेशन, तुमच्या मुखातलं कन्फेशन. माझ्या प्रियांनो, तुम्ही काय बोलता जपून बोला, खबरदार. कारण तुमच्या मुखात देवाचं वचन सांगतं, मी मृत्यूचं आणि जीवनाचं सामर्थ्य दिलेलं आहे. जे तुम्ही बोलाल येशूच्या नावात ते घडणार आहे. तुम्ही साधारण व्यक्ती नाही, कारण तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारले. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो. जर तो तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्ही जे काही बोलाल ते घडलं जाणार आहे. तो विश्वास पाहिजे, तो विश्वास पाहिजे. विश्वास जर असेल, विश्वास जर असेल तरच प्राप्त होईल. होय, माझा देव अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. माझा देव अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. होय, हा माझा विश्वास असेल तर मला प्राप्त होईल. आणि म्हणून म्हटलं, विश्वासानं जे काही मागाल तेच तुम्हाला प्राप्त होईल. पण जर शंका कुशंका असेल तर प्राप्त होणार नाही. कारण माझ्या मुखामध्ये परमेश्वराने सामर्थ्य दिलेलं आहे. जे मी बोलेल, प्रियानो लक्षात ठेवा. म्हणून माझ्या मुलीला मी मूर्ख म्हणणार नाही. माझ्या नवऱ्याला काही कळत नाही, अगं कसं तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही नाकामध्ये बोलू. खबरदार असे शब्द काढले तर पहिली गोष्ट, आपल्या नवऱ्याचा अपमान करण्याचं धैर्य करू नका, कारण त्याला स्वामित्व दिलंय परमेश्वरानं. स्त्री किती मोठ्या पदावर जाऊ दे, किती उच्च पद आणि किती पैसा प्राप्त करू दे, विसरू नका परमेश्वराने पुरुषाला स्वामित्व दिलंय. पण स्त्रीला पायाखाली तुडवण्याचं नाही, तिला आपल्या हृदयाजवळ घेऊन चालण्याचं, तिला समजून घेण्याचं. जर तो तिची काळजी घेत नसेल, लेकरांची काळजी घेत नसेल, तर परमेश्वराला तो पुरुष मान्य नाही. आणि जो आपल्या बायकोच्या पायाजवळ नमत असेल, देव त्याचं स्वामित्व काढून घेतो. लक्षात घ्या. म्हणून पुरुषाला सन्मान देणं स्त्रीचं कर्तव्यच आहे. काय बोलतात सांभाळून बोला. राग येतो, चिडचिड वाढते, चुका करतो, नको तिच्याकडे बघत बसतो,
विचार करतो, नको ते मोबाईल मध्ये बघत बसतो, राग येतो, प्रार्थना देवाला करा, शांतपणे त्यांना सांगा, नम्रतेने विनंती करा, देवाच्या वचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोला, पण अपमान करू, अपमानाचे शब्द वापरू नका. जे तुम्ही कन्फेस कराल तेच त्यांच्या जीवनात घडतंय, तेच घरात घडतंय. आजीवर गेली, आजीला डोकं नव्हतं ना, मुलीचं डोकं नाही चालत, अभ्यासात नाही चालत, संपलं, तिचं डोकं चालणार नाही. आईवर गेली, चालत नाही तिचं डोकं. हे पोरग आईसारखंच आहे, आईवर गेलं, तिच्या मायेच्या लोकांकडे गेलंय, डोकं चालत नाही म्हणून सगळं पेपर बेकार लिहिलाय. कन्फेस करता तुम्ही माझ्या प्रियांनो, नाही ते येशू ख्रिस्ताचं लेकरू आहे, ते उत्तमातलं उत्तम होणार, ते बेस्ट होणार, कारण माझी प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे. हा विश्वास माझ्यात पाहिजे, मी विश्वासाने प्रत्येक गोष्ट बोले. नाही, पिऊन आलेला नवरा असला तरी मला माहितीये दारू सुटणार आहे, तो देवाचा सेवक आहे, तो देवाचं कार्य करणार आहे, येशूच्या नावात करणार आहे. प्यायलेल्या नवऱ्याला मी जेवण आनंदाने वाढल, होय, प्यायला म्हणून मी त्याचा अपमान नाही करणार. कठीण आहे, देवाचं वचन पाळणं कठीण आहे, पण ज्यावेळेला आम्ही पाळतो त्यावेळेला प्रचंड आशीर्वाद. करून बघा, त्या नवऱ्याची दारू सुटेल, त्याचं दुसऱ्या स्त्रियांकडे जाणं, वाईट संबंध ठेवणं, नको त्या गोष्टी चोऱ्या माऱ्या करणं, वाईट वागणं, सगळं बंद होईल, कारण तो देव येशू ख्रिस्त कार्य करतो. पण जर तुम्ही दोष दिले तर ते दोष त्याच्या जीवनात कार्य करतील, ते दोष तुमच्या बायकोच्या जीवनात कार्य करतील. हिला स्वतःचा स्वयंपाक येत नाही, माझ्यासारखं काहीच बनवता येत नाही, तिला येणारच नाही शेवटपर्यंत. माझ्याकडे एक जण आलेला होता, बायकोला काहीच बनवता येत नाही, हायफाय घराण्यातला, आणि लग्न करून आलेला होता. त्याला म्हटलं तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना कर, माझी बायको उत्तमातला उत्तम जेवण करेल. तो म्हटला नाही, ती सगळं बाहेर खायली, लक्ष दिसतं, बरोबर दिसत नाही, छमक छल्ल दिसते, हे शब्द होते त्याचे. म्हटलं तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना कर, कारण तुला ते स्वामी दिले. अहो खूप आणीकर दिसते, म्हटलं झोपल्यावर कर. ती झोपली की दररोज सकाळी पहाटेच उठायचं आणि तिच्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवून प्रार्थना करायचा. प्रियानो, ही ऐकण्यासाठी गोष्ट आहे. आज तो युरोपला आहे, बायको संधी. माझ्या प्रियानो, असं झालं 3 महिन्याच्या नंतर त्याच्या आईपेक्षा उत्तमातला उत्तम स्वयंपाक ती करायला लागली, त्याच्यावर एवढं प्रेम करायला लागली, वेळी झाली नुसतं त्याच्यासाठी त्याच्या आईला ताट उचलू देत नव्हती, एवढी अहंकारी, एवढी घमंडी, घरच्या काळच्या काळी वास ठेवत होती. प्रार्थना त्याच्यासाठी करायला लागली, तिला प्रार्थना करणं मान्य नव्हतं, उपासाने प्रार्थना करायला लागली, विश्वासाने प्रार्थना करत गेली. परमेश्वराने प्रथम पुत्र तिला दिला आणि आपल्या नवऱ्याच्या समोर प्रार्थना करून ती प्रार्थनेची स्त्री युरोपला आज गेलेली नवऱ्यासाठी वेड्यासारखं त्याच्यावर प्रेम करते, त्याच्या शब्दाच्या बाहेर नाही, बरोबर त्याला तिने स्वामित्व दिलंय. प्रार्थना, त्याच्या विश्वासाच्या प्रार्थना बेढप दिसायला परमेश्वरापासून तिला सौंदर्य प्राप्त झालं, कारण पैसा, वैभव, मान, सन्मान, चांगले गुण, सर्व काही जे उत्तम ते परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून आहे. फक्त विश्वासाने मागा, त्याचं अभिवचन आहे, त्यानं आव्हान दिलंय तुम्हाला, खुलं आव्हान दिलंय, माग मी देईल. येशू ख्रिस्ताच्या नावात जे काही तुम्ही मागाल त्याच्या वचनानुसार परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून देईल. दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी मागत असाल तर मिळणार नाही. देवाच्या वचनानुसार क्षमा कर, पुढे आपण बघणार आहोत ते, म्हणजे आम्हाला विश्वासानं मागायला लावलेलं आहे. पुढचं म्हणजे प्रार्थना कशी असावी. नीतिमानांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. नीतिमान कोण? आताच आपण बघितलं, ज्यांना येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतलेला आहे, तुम्हाला देव आहे, तुझ्याशिवाय मला कोणी अन्न देव नाही. हे ज्यावेळेला मी कन्फ्रेस करते, बोलते आणि त्याला पूर्णपणे स्वतःला समर्पित करते, त्यावेळेला तो माझ्या जीवनामध्ये कार्य करतो, त्याची धार्मिकता मला प्राप्त होतो आणि जो येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याच्यामध्ये तो राहतो. त्याला धार्मिक म्हणून नीतिमान म्हटलं जातं.
स्तोत्रसंहिता 34:17. नीतिमान धावा करीतात तेव्हा तो ऐकून परमेश्वर त्यांच्या सर्व संकटातून त्यांना मुक्त करतो. ज्या वेळेला नीतिमान धावा करीतात त्यावेळेला परमेश्वर त्यांची प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि संकटातून त्यांना मुक्त करतो. देवाचं अभिवचन आहे नीतिसूत्राचा 15वा अध्याय 29वे वचन. परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो पण तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. माझ्या प्रियानं तो धार्मिकाची प्रार्थना लगेच ऐकतो. छान 2 ओळीची प्रार्थना लगेच ऐकतो. पुढे दिलंय नीतिसूत्र याचा 15वा अध्याय 8वं वचन. दुर्जनांचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो. किती यज्ञ केला, किती पैसा ओतला, पण त्याने येशू ख्रिस्ताला तारणार्थ म्हणून स्वीकारलेला नाही आणि येशू ख्रिस्तावर त्याचा विश्वास नाही. त्याची प्रार्थना परमेश्वराला वीट आणणारी आहे. नीतिमानांसाठी त्यांचं सख्य आहे. ज्याला येशू ख्रिस्ताला नीतिमान म्हणजे कोण मगाशी सांगितलेलं आहे. छोटंसं लेकरू देखील नीतिमान. कालपर्यंत दारू पिऊन खून करणारा माणूस आज त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलं तारणारा देव म्हणून. तो कोण? नीतिमान. फक्त मी केलं ते परत करणार नाही. पुत्र आपल्या ओखीला चाटायला परत जातं, मी जाणार नाही. देवाचं वचन आहे तसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट. परत तो त्या दुष्कर्माकडे जात नाही, त्या दुष्टकृत्याकडे करत नाही. त्या नीतिमानाची प्रार्थना तो ऐकतो. पुढचं दिलेलं आहे वैऱ्यांना क्षमा करणारी प्रार्थना परमेश्वर ऐकतो. हो, त्यांनी माझं एवढं वाईट केलं, आयुष्य उद्ध्वस्त केलं, नेस्तनाबूत केलं, बदनाम केलं, पायदळी तुडवलं, उद्ध्वस्त केलं, शेत हिरावून घेतलं, घर हिरावून घेतलं, पायाखाली तुडवलं. त्यांना क्षमा करायची. होय, त्यांना क्षमा केल्याशिवाय प्रार्थना ऐकली जात नाही. कारण येशू ख्रिस्ताला स्वतः क्रूसावर दिल्यानंतर वधस्तंभावर दिलं त्याला पहिलं त्यांना केलं असेल तर प्रार्थना. काय प्रार्थना? त्याचे शांत शब्द सांगितले ना, ऐकतो की नाही? हे बापा यांना क्षमा कर. ते काय करतात त्यांना समजत नाही. त्यांना क्षमा केली आणि मग त्यानं कार्य पूर्ण झालं आहे म्हटलं आणि मग त्यानं आपला जीव परमेश्वराच्या हातात सोपवला. तेव्हा तो मृत्युंजय झाला. मृत्यूची नांदी तो तेव्हा मोडू शकला. पुनरुत्थान तेव्हा मोडू शकलं. देव स्वतः सांगतो आपल्याला त्याच्या कृतीतून, जोपर्यंत वैऱ्याला क्षमा करणार नाही तोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. आताच नवऱ्याला मारलंय, त्याला क्षमा केल्याशिवाय तुम्ही आता काय प्रार्थना करता ते ऐकली जाणार नाही. असं कसं? माझी चूक नव्हती तरी मारलं. अहो, दारू पिण्याला त्रास दिला आणि कसं काय असं म्हणता तुम्ही? हो, देव तो देव आहे, त्याचा पॅटर्नच असा आहे, त्याचा स्वभावच असा आहे. तो असाच देव तुमच्यामध्ये आहे. क्षमा करा. जोपर्यंत क्षमा नाही कर. अहो, माझ्या आईला माझ्या बापाला घाणघाण बोलते हो सासू, वाटेल तसे शब्द वापरते. तिला क्षमा केल्याशिवाय प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. हो, क्षमेशिवाय उत्तर नाही. कारण तेवढ्यासाठीच प्रभूची प्रार्थना म्हटले ना, हे आमच्या स्वर्गातील पिता. करताना प्रार्थना जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. म्हणतो की नाही? जसे आम्ही आमच्या ऋणास फेडले आहे तशी आमची ऋणे आम्हास फेड. म्हणतो ना. मार्क याचा 11वा अध्याय 25वे वचन. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहतात तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा कर. खूप कठीण जातं, मला कठीण जातं, मला माहिती आहे. नाहक त्रास देणारे लोक, नाहक आपल्या व्यक्तींना तुडवणारे लोक, कामामध्ये व्यत्यय आणणारे लोक, काम उद्ध्वस्त करणारे लोक, प्रचंड राग येतो त्या लोकांचा. पण जोपर्यंत त्यांना क्षमा करत नाही परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. कारण आम्ही दुसऱ्यांना क्षमा करत नाही तर देव आमची पातकांची आम्हाला क्षमा करत नाही आणि तो आम्हाला आशीर्वादित करत नाही. म्हणून आम्हाला दुसऱ्यांना क्षमा करणं गरजेचं आहे. मत्तई याचा 5वा अध्याय 44 वचन. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. वैऱ्यांवर प्रेम करा. माझ्या प्रियांनो, वैऱ्यांवर प्रेम करा. ज्यांनी त्रास दिलं त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मी गेले त्या अनुभवातून. तोपर्यंत देवाने माझे मार्ग मोकळे केले नाही.
जोपर्यंत आम्हाला तुडवणारे, उद्ध्वस्त करणारे, त्रास देणारे, अपमान करणारे, आमच्या विरोधात खोटं बोलणारे, खोटी साक्ष देणारे, आमच्याबद्दल खोट्या खोट्या गोष्टी करणारे सगळे लोक, जोपर्यंत आम्ही त्या लोकांना क्षमा करत नाही तोपर्यंत आमची प्रार्थना ऐकली जात नाही स्वर्गातून. कडक आहे देवाचं वचन. मग क्षमा करायची म्हणजे काय करायचं? क्षमा करायची म्हणजे मी त्यांना आशीर्वादित केला पाहिजे. परमेश्वरा क्षमा कर, या व्यक्तीने त्रास दिलेला आहे, या व्यक्तीला आशीर्वादित कर. ही फॅमिली आहे, माझे शेजारचे आहेत, त्यांनी मला त्रास दिलेला आहे, उद्ध्वस्त केला, आमची जमीन घेतली. परमेश्वर त्यांना क्षमा कर आणि त्यांना पश्चाताप करून दे, त्यांना तुझ्याकडे येऊ दे, त्यांना आशीर्वादित कर. सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी त्यांना प्राप्त होऊ दे. ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते, ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते आणि तुमचे सर्व मार्ग परमेश्वर मोकळे करतो. त्या शत्रूच्या समोर परमेश्वर तुम्हाला वरती उचलतो, तुमची मान उंच करतो, तुम्हाला त्यांच्या समोर सगळ्या आशीर्वादाने तो करतो. कारण तो म्हणतो सूड घेऊ नका, सूड घेणं माझ्याकडे, त्याला वाढ द्या, तो करेल, त्याच्या हातामध्ये व्यक्ती द्या. पण तुम्ही त्या व्यक्तीला आशीर्वादित करा आणि पहा, अनुभव घेऊन पहा. तुम्हाला हात लावणं, तुम्हाला तुडवणं म्हणजे परमेश्वराच्या बुबुळाला हात लावणं आहे. बुबुळाला हात लावल्यानंतर कोणतीच व्यक्ती शांत बसत नाही. आम्हाला हात लावणं, आम्हाला त्रास देणं म्हणजे परमेश्वराच्या बुबुळाला त्या व्यक्तीची परमेश्वर दानादान करतोच करतो, उलटा पालट करतो. तो म्हणतो, त्याचं वचन आहे यशाया 49 मध्ये, मी तुझ्या शत्रूला त्याचं रक्तमांस खावयास लावेल, इतकं परमेश्वर शासन देतो. पण केव्हा वेळेला आम्ही क्षमा करतो, त्यांना आशीर्वादित करतो, आमचं मन जेव्हा आम्ही स्वच्छ ठेवतो त्यावेळेला परमेश्वर न्याय करतो. कारण न्याय देण्याचं काम फक्त परमेश्वराचं आहे, आमचं नाही. आम्ही न्याय करू शकत नाही. लक्षात घ्या. आता पुढची गोष्ट, सतत प्रार्थना करणं. निरंतर सतत. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, इफिसकरास पत्राचा 6 अध्याय 18 वचन, सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने चाला. सर्व प्रसंगी कसाही प्रसंग असू दे, कोणी भांडलेलं असू दे, मारलेलं असू दे, मेलेलं असू दे, कोणत्याही प्रसंग असू दे, काहीही घडलेलं असू दे, सर्व प्रसंगी खूप कठीण आहे प्रियांनो. परमेश्वर सांगतो निरंतर प्रार्थना करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करा. फक्त स्वतःसाठी नाही, फक्त स्वतःच्या नातेवाईकांसाठी नाही, स्वतःच्या फॅमिलीसाठी नाही, स्वतःच्या परिवारासाठी नाही, तर सगळ्यांसाठी, माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करेल. निरंतर आणि सतत मी प्रार्थना करेल. स्तोत्रसंहिता 55:17 मध्ये म्हटलं, संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाणे परमेश्वरासमोर मांडेल. सकाळी देखील मागेल, दुपारी मागेल, संध्याकाळी मागेल. सतत आणि सतत मी आपल्या काकुळतीनं मागणं, सतत आणि सतत परमेश्वराकडे मागणं. चालता, बोलता, उठता, बसता मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल, मागेल, शांत करेल, मागत आहे. मी शांत राहणार नाही. बायबलमध्ये उदाहरण दिलेलं आहे एका अधिकाऱ्याचं, जो दुष्ट अधिकारी होता. त्याला काही माहिती नव्हतं येशू ख्रिस्ताबद्दल, पण एक बाई त्याच्याकडे येऊन रोज आणि रोज त्याच्याकडे न्याय मागायची. अरे मला न्याय दे, अरे मला न्याय दे, माझा आई. आणि शेवटी तो वैतागला आणि म्हटला की चल, हिचं काम एकदाच मी करून टाकतो. जर हा माणूस, जगाचा माणूस, दुष्ट माणूस, तो वैतागून त्या बाईला देऊ शकतो आणि तिचं मागणं ऐकू शकतो, तो जिवंत परमेश्वर ज्या वेळेला तुम्ही मागितलं, सतत आणि सतत मागितलं, तर तो शांत राहील का? कधीच राहणार नाही, कधीच नाही. म्हणून जे काही तुम्ही मागाल, सतत आणि सतत मागा, परमेश्वर देतो. पुढे सांगितलंय, सर्व प्रसंगामध्ये प्रार्थना करा. सर्व प्रसंगात. लूक याचा 21 अध्याय 36 वचन. लूक याचा 21 अध्याय 36 वचन. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवाव्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहाव्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला आम्ही काय राहतो? जागृत राहतो, परमेश्वरासंगती जोडलेले राहतो. सतत आम्ही मागणी करतो, म्हणजे आमचा विश्वास त्याच्याकडे आणि त्याचा आशीर्वाद आमच्याकडे. आमचा विश्वास त्याच्याकडे जातो, त्याचा आशीर्वाद देवाणघेवाण चालूच राहते. आम्ही जागृत राहतो, मागणी मागतो, देवाचा आशीर्वाद देतो, मागणी मागतो, देवाचा आशीर्वाद देतो. हे सतत त्याच्यासाठी ट्यून करतं, एक जीव करतं आम्हाला. म्हणून सर्व प्रसंगी आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करावी. पुढचं सांगितलंय, आनंदाने प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा? आनंदाने, दुःखाने नाही, आनंदाने. का आनंदाने करा? कारण त्याच्यातून तुमचा विश्वास व्यक्त होतो. तो देणार आहे, तो करणार आहे, तो परिस्थिती बदलवणार आहे. तो माझ्या घराची परिस्थिती बदल, तो माझ्या नवऱ्याला बदल, तो माझ्या बायकोला बदल, तो माझ्या सासूला बदल, तो माझ्या आई वडिलांना बदलेल, तो माझ्या लेकरांना बदलेल, तो माझ्या शेजारच्याला बदलेल, तो माझ्या कामावरच्या लोकांना बदलेल. तो परिस्थिती बदलवेल, तो मनुष्य बदलवेल. मी आनंदाने प्रार्थना करेन. रोमकारासपत्र 12:12 मध्ये सांगितलेलं आहे. 12व्या वचनात 12व्या अध्यायात 12व्या वचनात सांगितलं, आशेनं हर्षितून, आशेनं हर्षितून, आशेनं हर्षितून प्रार्थना करा. आशा करा, होय माझं देव देणार आहे, मला आशा आहे मला परमेश्वराची. आनंदाने हर्षितून प्रार्थना करा, कारण परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. तो आमच्यासाठी पृथ्वी करतो, अशक्य गोष्टी शक्य करतोच करतो. एवढं प्रेम तो आमच्यावर निश्चितपणे करतो, ज्यावेळेला आम्ही आमचा तारणारा देव म्हणून त्याला स्वीकारतो. पहिले थेसलोनिकरासपत्राचा 5वा अध्याय, पहिले थेसलोनिकरासपत्राचा 5वा अध्याय 16 आणि 18 वचन. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी येशू ख्रिस्तामध्ये देवाची हीच इच्छा आहे. परमेश्वराची स्वतः जगाचा निर्माण करता परमेश्वर देवादी देव, त्याची इच्छा आहे की तुम्ही सदैव आनंदित असावे, तुम्ही हर्षित होऊन आनंदित होऊन सदैव प्रार्थना करावी, अशी देवाची इच्छा आहे. सुतवाचं तोड काय? हा काय नाही, खूपच प्रार्थना चालण्याचा. उपवास प्रार्थना चाललाय. अरे तुम्हाला विश्वास आहे तो तुमचा उपवास प्रार्थना मान्य करणार आहे. मग सुटकाचा चेहरा का, निराश चेहरा का, आनंदी चेहरा करा. म्हणा, होय माझा देव माझ्या प्रार्थनेची उत्तरं देणार आहे, त्याने मला प्रेरित केलंय, त्याच्या आत्म्याने मी प्रार्थना करत आहे, त्याच्या सामर्थ्याने मी प्रार्थना करत आहे. मी आनंदित असला पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना. पुढचं सांगितलंय, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. ज्याला मी येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारते, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो प्रियांनो. म्हणजे त्याचा पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणात येतो आणि तो मला शिकवतो मी प्रार्थना काय करावी. ते वचन सांगतंय त्याचं. रोमकारासपत्र काढा, 8वं वचन 26 ते 27. मी वाचणारे लक्षात देऊन ऐका. तसेच आत्मा ही म्हणजे परमेश्वराचा आत्मा, तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणा, ज्यावेळेला आम्ही अशक्त असतो, ज्यावेळेला आम्ही दुर्बळ असतो, ज्यावेळेला आम्ही निराश असतो, ज्यावेळेला आम्ही दुःखी असतो, ज्यावेळेला आम्ही हरलेलो असतो, ज्यावेळेला आम्हाला वाटतं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे आमच्या अशक्तपणा आपल्याला हातभार लावतो, तो आम्हाला हातभार लावतो. कारण आपण याचा योग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे, योग्य प्रार्थना काय केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्यानं, आत्मा स्वतः अनिर्वाच्य करण्यानं मध्यस्थी करतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे देवाला. कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. ज्या वेळेला आम्ही परमेश्वराच्या सान्निध्यात येतो, त्याचा पवित्र आत्मा आमच्याकडून लोकांसाठी प्रार्थना करून घेतो. आमच्या डोळ्यासमोर लोकांचे चेहरे दिसतात, चर्चच्या लोकांचे चेहरे, शेजारच्या पाजाऱ्यांचे चेहरे. चालता चालता कोणी दुःखी असला त्याचा चेहरा परमेश्वर देतो. क्षणात परमेश्वर त्याला येशू क्षणात मी आशीर्वादित करते, त्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढ आणि येशू ख्रिस्ता त्याला तुझी ओळख होऊ दे. आमची प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते त्याच क्षणाला.
एवढं सामर्थ्य आमच्यामध्ये. साधारण व्यक्ती आम्ही नाही, हे लक्षात ठेवा. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. पुढे सांगितलं, वाट पहा. जे त्याची वाट पाहतात प्रार्थना करून ते आशीर्वादित. वाट पाहायची म्हणजे सुटकाचं तोंड नाही. कधी होईल, केव्हा होईल, कसं होईल, होईल की नाही, का बरं होणार नाही, हे सगळे प्रश्न कचऱ्याच्या डब्यात टाकायचे आणि टाळ्या वाजून परमेश्वराचा धन्यवाद करायचा. देव मला देणार 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 म्हणजे देणार. आनंदाने प्रार्थना करायची आणि त्याची वाट पाहायची. त्याच्या वेळेत तो देणार. 9 महिने भरल्याशिवाय बाळ बाहेर येणार नाही. बरोबर. परमेश्वराने सांगितलंय 4 महिन्याचं पीक आहे, शेतात लावलंय, 4 महिन्यानंतरच ते पीक काढता येणार आहे. 4 महिन्याच्या आधी काढलं तर उत्पन्न आणि फायदा पाहिजे तसा मिळणार नाहीये. बरोबर आहे. भाकरी टाकली आहे, पूर्ण भाजल्याशिवाय मला काढता येणार नाहीये. भाजून तर ते जाळ लावलाय, त्याला 2 मिनिटं तर लागणार ना तवा गरम व्हायला. त्या भाकरीवरून पाणी तर फिरवावं लागणार ना, मला उलटावी तर लागणार ना, खाली लाकडं तर टाकावी लागणार ना, नाही तर गॅस तर लावावा लागणार ना. बरोबर आहे की नाही. आणि मग मी ती भाकर भाजली, मग ती 2 मिनिटांनी, अरे थांब 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 थांब, भाजी वाढली पण भाकर देते, थांब जरा. थांबावं तर लागणार ना. का ती कच्चीच घ्यायची, ते तशीच कच्ची खातो मी, तसंच पीठ गोळा करतो खातो, एक घास गोळा. मेथीच्या भाजीसाठी 1 गोळा खातो, बटाट्याच्या चटणीसाठी 1 गोळा खातो, खरड्यासाठी 1 गोळा खातो, झालं माझं जेवण. कराल का पिठाचा गोळा खाऊन? नाही. वाट बघताना मग देवाला प्रार्थना केल्याच्या नंतर मला वाट पाहायची आहे त्याची. प्रियानं, मला त्याची वाट पाहायची आहे. तो म्हणतो वाट बघ, कारण जे त्याची वाट पाहतात ते कदापि लज्जित वंचित होत नाही. परमेश्वराचा अभिवचन आहे. मी वाट पाहिली म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. माझ्या प्रियानो, मी अनुभव घेतला सतत आणि सतत. जे त्याची वाट पाहतात ते कधीच लज्जित वंचित होत नाही. स्तोत्रसंहिता 5वा अध्याय 3रं वचन. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा निरंतर करेन. ज्या वेळेला मी तुझी प्रार्थना करेन मी हर्षित होईल, आनंदाने मी तुझी प्रतीक्षा करेन. प्रतीक्षा करणं म्हणजे मी तुझी वाट पाहेन. पुढचं म्हणजे आभार प्रदर्शनासह परमेश्वराला प्रार्थना सादर करा. आभार प्रदर्शनासह आताच आपण प्रार्थना केली सगळ्या मंडळींनी, तुम्ही परमेश्वरा, कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू नको देऊ, तर तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. आणि तू हे केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ज्या वेळेला आम्ही आभार मानतो त्यावेळेला आम्ही आमचा विश्वास व्यक्त करतो आणि आमचा विश्वास ज्या वेळेला आम्ही व्यक्त करतो त्यावेळेला आम्हाला ते मिळतं. कारण आम्ही विश्वासाने, आपण पहिलंच बघितलेल्या विश्वासाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आमचा विश्वास परमेश्वर पाहतो. आम्ही आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही ज्याला प्रार्थना करतो त्याला विश्वासानं म्हटलं पाहिजे, परमेश्वरा तू आरोग्य दिलं आहेस म्हणून मी आभार मानतो. परमेश्वर तू परिस्थिती बदललेली आहे म्हणून आभार मानते. माझ्या नवऱ्याची दारू तू सोडलेली आहे, त्याचा राग तू काढून टाकलेला आहेस, मी आभार मानतो. माझ्या बायकोचा चिडचिडा स्वभाव तू नाहीसा केलेला आहे, संशयी स्वभाव नाहीसा केलेला आहे परमेश्वरा, म्हणून मी तुझा आभार मानतो. म्हणून मी चुका करणार नाही. लक्षात घ्या, तिचा संशय स्वभाव काढून टाकला परमेश्वराने, पण त्याच्यासाठी मी परत ती संशय येईल अशा पद्धतीने वाईट वागणार नाही, फसवणार नाही. बरोबर आहे ना. विलंबीकरण पत्राचा 4था अध्याय 6वं वचन. सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करत राहा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. सतत जागृत राहा. चालता बोलता उठता प्रार्थना करा आणि परमेश्वर बदलून टाकतो परिस्थिती. पुढचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची, आम्हाला प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला म्हटलं चालता उठता बसता प्रार्थना करा.
एकांतात झोपलेला असला तरी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता, परंतु सतत आणि सतत गुडघ्यावरची आमची प्रार्थना होणार, बायबल वाचनाची प्रार्थना होणार, तरी देखील ही आमची प्रार्थना पण सतत चालू राहणार. पण या काही प्रार्थनाची उत्तरे आम्ही एकटं ज्या वेळेला परमेश्वराकडे मागतो त्यावेळेला मिळते. काही प्रार्थना अशा आहेत त्यावेळेला आम्ही दोघे किंवा तिघे एकत्र येऊन माझ्या नावाने जे काही मागाल येशूच्या नावात ते तुम्हाला मी प्राप्त करून देईन. म्हणजे आमचे प्रेयर पार्टनर आहेत, प्रार्थनेचे सहभागी आहेत, त्यांच्या संगती ज्या वेळेला आम्ही एक दोघे जण पती पत्नी कुटुंब एकत्र येऊन ज्या वेळेला प्रार्थना करतो ती प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. काही प्रार्थना अशा आहेत की त्या प्रार्थना आमच्या चर्चने एकत्र येऊन केल्यानंतर ऐकल्या जातात. म्हणून चर्चने एकत्र येऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, माझी वैयक्तिक प्रार्थना महत्वाची आहे. रोजच्या रोज प्रत्येक क्षणाक्षणाला माझी वैयक्तिक प्रार्थना झाली पाहिजे, प्लस माझी दुसऱ्यांच्या संगती देखील प्रार्थना झाली पाहिजे, प्लस माझी चर्चमध्ये जाऊन मंदिरात चर्चने उपासना प्रार्थना केली पाहिजे. कारण आमचे पास्टर म्हणायचे की जे चर्च प्रार्थना करत नाही ते परमेश्वरासाठी खेळी करतं. ते चर्च मृत चर्च आहे, जिवंत चर्च नाही. म्हणून आठवड्यातला एक तरी दिवस आमच्या चर्चचा प्रार्थनेचा उपासाचा असलाच पाहिजे आणि त्या ठिकाणी मी हजर असलाच पाहिजे. कारण मी चर्चचा भाग आहे, अवयव आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे. चर्च मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मी त्याचा शरीराचा अवयव आहे. मी चर्चमध्ये असणं त्या प्रार्थनेला अत्यंत गरजेचं आहे. चर्चच्या उपासाने प्रार्थनेला जेवढं मी जाईल तेवढं माझ्या कुटुंबाला, मला, माझ्या जीवनाला आशीर्वाद प्राप्त होईल. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. लक्षात ठेवा, चर्चची प्रार्थना अत्यंत गरजेची आहे. म्हणजे आमची वैयक्तिक प्रार्थना दोघा तिघांनी केलेली, एकत्र येऊन केलेली प्रार्थना रोजच्या रोज आणि वर चर्चची एकत्र झाली होणारी प्रार्थना आमची अत्यंत गरजेची आहे. लक्षात ठेवा. प्लस आमच्यासाठी कधी देवाचे सेवक सेविका येऊन आमच्यासाठी प्रार्थना करतात, कधी कधी आमच्या पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करतात. या प्रार्थना देखील आमच्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. एकमेकांची ओझी पहा, एकमेकांसाठी प्रार्थना करा असं देवाचं अभिवचन आहे, आज्ञा आहे त्याची. आता प्रार्थनेनं काय घडतं? प्रार्थनेनं तर उत्तर मिळतात, बरोबर आहे. आरोग्य प्राप्त होतं, संपत्ती प्राप्त होते, परिस्थिती बदलते, सगळ्या गोष्टी होतात. आता आपल्याला इथं दिलंय प्रार्थनेनं काय घडतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेला सतत प्रार्थना करतो त्यावेळेला सर्वात प्रथम आम्ही बदललं जातो. वा, काय सुंदर. जे आम्ही आधीचे आहोत ते आम्ही राहत नाही, तर आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला आम्ही त्याच्या मनाजोगं होतो. कारण परमेश्वर प्रार्थना करतो म्हणजे आम्ही चालताना, उठताना, बसताना प्रार्थना केली, झोपताना प्रार्थना केली, त्या ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यात आम्ही राहतो. म्हणजे तो आमचा देव, त्याच्याशी आमचा आत्मा एक होतो आणि आम्ही एक जीव त्याच्या संगती होतो आणि आमचं जीवन बदलत जातं, पूर्णपणे बदलत जातं आमचं जीवन. त्याचा प्रकाश आमच्यात येतो, त्याचे गुण आमच्यामध्ये येतात, आमचं जीवन बदललं जातं. आपोआप शिवीगाळ बंद होतं, आपोआप खोटं बोलणं बंद होतं, आपोआप फसवेगिरी बंद होते, आपोआप दुष्टता बंद होते, आपोआप कलिबादाचे प्रकाश सैतानी सत्याचं कार्य निखळून पडतं, निघून जातं, सैतानचं वास्तव्य राहू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला आम्ही बदलतो. आमची चिडचिड करणारा स्वभाव नाहीसा होतो, संशय घेणारा स्वभाव नाहीसा होतो, राग करणारा, सूड घेणारा स्वभाव नाहीसा होतो. बायबलची वचनं आम्ही किती तोडपाठ केली, परंतु आमची प्रार्थना तर बायबलच्या वचनाला घेऊन करणं अत्यंत महत्वाचं आहे. सतत ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला आम्ही स्वतः बदलतो आणि आम्ही परमेश्वरा सारखे होतो, परमेश्वराच्या
सारखं होतं. त्याचे लेकरं त्याच्या सारखे होतात. जेवढा आईच्या सानिध्यात होईल राहील लेकरू ते आईसारखं बनतं. बापाच्या सानिध्यात राहील बापासारखं बनतं. शिक्षकांच्या सानिध्यात राहील शिक्षकांच्या सानिध्यात राहतं. मित्रांच्या सानिध्यात राहील मित्रांसारखं होतं. ज्या मैत्रिणीच्या सानिध्यात राहील त्यांच्यासारखं बनतं. पण ज्याला आम्ही देवाच्या संगती राहतो आम्ही देवाच्या सारखं बनतो. प्रार्थना आम्हाला बदलवते, आमचा स्वभाव बदलवते. दुसरी गोष्ट, प्रार्थना परिस्थिती बदलवते. अशक्य गोष्टीला शक्य करणारा देव. मेंढपाळात राहणारा दावीद, ते मेंढर राखणारा हा गुराखी रानातला, त्याचं रानातलं कार्य बंद झालं, त्याची परिस्थिती बदलली आणि तो राजवाड्यात राजा झाला, अधिकारी झाला. परिस्थिती बदलवतं परमेश्वर. फारोच्या अधिपत्याखाली असणारं इस्रायलाचं सैन्य, इस्रायलाचे लोक, परमेश्वराने त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढलं, त्यांची गुलामगिरी काढून टाकली आणि त्यांना सुटका प्राप्त करून दिली. तर परिस्थिती बदलवतो. इस्रायलच्या पाठीमागे लागलेलं फारोचं सैन्य पूर्ण त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सगळे शस्त्रसामुग्री घेऊन धावणारं समुद्रामध्ये नष्ट झाला आणि त्यांना परत शत्रू कधी पाहावयास मिळाले नाही. परत फारो आणि त्याचं सैन्य कधी समोर दिसलं नाही. परमेश्वर परिस्थिती बदलवतो. ज्या वेळेला प्रार्थना केली एलियानं त्यावेळेला पाऊस पडला आणि दुष्काळाची परिस्थिती बदलवली गेली. पुढे परमेश्वर व्यक्ती बदलवतो, व्यक्तींना बदलवतो. ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो त्या त्या व्यक्तींना परमेश्वर बदलवतो. होय, निश्चित बदलवतो. माझी सासू त्रास देते मग मी तिच्यासाठी अशीच वागेल. हे शेजारचे त्रास देतात त्यांच्याशी असेच वागेल. कामावरचे लोक असे करतात मी त्यांच्यासाठी असे वागेल. पण ज्या वेळेला मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते परमेश्वर त्या व्यक्तींना बदलवतो. आम्ही प्रार्थना उपवास केला. माझं जे आधीचे उपवास होते त्रास देणारे होते, परमेश्वराने त्यांना इतकं बदलवलं. शेवटी त्यांनी योग क्षमा मागितली की होय मी केल्या, दुसऱ्या बायकांचं ऐकून जे काही वाईट गोष्टी केल्या त्यांची मी क्षमा मागतो सगळ्या शिक्षकांच्या समोर. देव आहे, तो परिस्थिती बदलवतो, व्यक्तीला बदलवतो, भल्यांना बदलवतो. खूप मोठे अधिकारी होते आणि ते अधिकारी, मी बाहेर दुसरीकडे सर्व्हिसला जाते, त्या संस्थेत मी सर्व्हिस करत नाही म्हणून माझ्या विरोधात उठलेले मोठे अधिकारी होते. आणि मी फक्त प्रार्थना केली आणि 8 दिवसामध्ये परमेश्वराने अशी परिस्थिती निर्माण केली ती आज तागायत त्यांची पत्नी माझ्याकडे प्रार्थनेला येते. आज तागायत आणि भरभरून तिला परमेश्वराने आशीर्वाद प्राप्त करून दिले. त्यांचं जीवन बदलून टाकलं देवाने. परमेश्वर व्यक्तींना बदलवून टाकतो. पाऊल जो शाऊल होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, तो बदलला प्रार्थनेनं. सगळ्या लोकांनी प्रार्थना केल्या आणि पाऊल बदलला. शाऊल बदलला आणि शाऊलाचा पाऊल झाला जो देवाचा साठी स्वतःचा प्रार्थना दिला. याकोब फसवेगिरी करणारा होता, बापाकडून फसवून त्यानं श्रेष्ठत्वाचा सगळे आशीर्वाद घेतले. भावाला फसवून त्याने सगळं त्याचं घेतलं. परंतु ज्या वेळेला परमेश्वराने त्याला बदलवून टाकलं आणि त्याच्या प्रार्थनेने तो इस्रायल झाला. याकोब फसवणारा याकोबाचा इस्रायल राष्ट्रांचा पिता झाला. प्रार्थनेनं काय होतं? प्रार्थनेनं देवाचं गौरव होतं. लक्षात घ्या, ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थनेची उत्तरे आम्हाला प्राप्त होतात त्यावेळेला आमच्या देवाचं येशू ख्रिस्ताचं गौरव होतं. म्हणून परमेश्वर आम्हाला सांगतो प्रार्थना करा. कारण देवाला आम्हाला आजारात ठेवायचं नाही, देवाला आम्हाला गरिबीत ठेवायचं नाही, देवाला आम्हाला दुःखी ठेवायचं नाही, देवाला आम्हाला निराश ठेवायचं नाही. देवाकडे जे आहे ते सगळं आम्हाला भरभरून द्यायचं आहे. म्हणून परमेश्वर प्रार्थना करा. कारण प्रार्थना केल्यानंतर देवाचं गौरव होतं आणि देवाचं गौरव ज्या वेळेला होतं त्यावेळेला देवाचं कार्य अधिक आणि अधिक वाढत जातं, अधिक त्याचं सामर्थ्य पसरत जातं. म्हणून देवाचं गौरव होण्यासाठी आम्ही सतत प्रार्थना केली पाहिजे.
त्यावेळेला ज्यावेळेला आजार आमचे बरे होतात त्यावेळेला आम्ही देवाचा गौरव करतो. आमचे संपत्ती प्राप्त होते, परिस्थिती बदलते, कर्जातून बाहेर येतो, त्यावेळेला परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा गौरव होता. शाऊलाचा पाऊल ज्या वेळेला झाला त्यावेळेला सगळ्या लोकांनी पाहिलं, ही अशक्य गोष्ट, हा खून करणारा, हा त्रास देणारा, आम्हाला उद्ध्वस्त करणारा, हाच आज देवाचं येशू ख्रिस्ताचं कार्य करतो. पाहून लोकांनी परमेश्वराचं गौरव केलं. एस्तेरच्या प्रार्थनेने परिस्थिती बदलवली. सगळे अश्वरोष राजाचे लोक, एवढी लोकांची कत्तल करणारे लोक, त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार त्या राजानं त्यांना दिला. परमेश्वरानं मन बदलवलं. कुणाचं गौरव झालं? परमेश्वराचं गौरव झालं. एस्तेरने आपल्या लोकांसाठी 3 दिवस प्रार्थना केल्या आणि परिस्थिती बदलवली. परमेश्वराचं गौरव झालं. प्रार्थनेमुळे परमेश्वराचं गौरव होतं. पुढचं म्हणजे प्रार्थनेमुळे देवांच्या योजना पूर्ण होतात. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन आहे इर्म्यामध्ये की माझे तुमच्यासाठीचे जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, चांगले आहेत, अनिष्टाचे नाहीत. ज्या त्याच्या योजना आहेत त्या आमच्या प्रत्येकासाठी चांगल्याच आहेत. बाप आपल्या लेकरासाठी उत्तम तेच करतो, आई आपल्या लेकरासाठी उत्तम तेच करतो. तो तर देवादिदेव परमेश्वर आम्हाला बनवणार, आमचा निर्माता, आमच्यासाठी उत्तम ते करतो. मग त्याच्या योजना आमच्यासाठी चांगल्या आहेत. आम्ही ज्यावेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला त्याच्या योजना पूर्ण होतात आणि सैतानाच्या योजना आमच्या जीवनातल्या सगळ्या नाहीशा होतात. पुढचं म्हणजे प्रार्थनेमुळं आमचं जिव्हाळ्याचा संबंध परमेश्वरासोबत निर्माण होतो. इंटिमेट रिलेशनशिप निर्माण होते. परमेश्वर कसा आहे, परमेश्वर काय आहे, परमेश्वर काय करतो, परमेश्वर कसा बोलतो, परमेश्वर कशी परिस्थिती बदलवतो, परमेश्वर आजार कसे बदलतो, नवऱ्याला कसं बदलवतो, लेकरांना कसं बदलवतो. ही ज्यावेळेला आम्हाला सर्व तुम्ही प्रार्थना केली, ती प्रार्थना ऐकली गेली आणि असं झालं, परमेश्वरने असा चमत्कार केला, परत मी प्रार्थना केली, आता मी त्या लोकांसाठी प्रार्थना करेन, त्यांच्या जीवनात बदल झाला. हे ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला कळतं देव काय आहे, तो कोण आहे. तो जेव्हा राफाय, जेव्हा रोफेकाय, जेव्हा रोहे, जेव्हा शालम, जेव्हा सद्गुणी आहे, तो इम्मानुएल आहे, तो अम्मामध्ये वस्ती करणारा परमेश्वर, तो विजयाचा झेंडा आहे, तो आरोग्य देणारा देव आहे, रोग बरे करणारा देव आहे, तो संपत्ती देणारा, प्रेम देणारा देव आहे. तो आमच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणारा देव आहे. यशया याचा 40व्या अध्यायामध्ये सांगितलंय, माझं सामर्थ्य हे तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या, माझं कार्य हे तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. अहो माझ्या प्रियांनो, कोट्यावधी असंख्य लोक जे आहेत जगातले, त्या असंख्य लोक जे होऊन गेले, जे आत्ता आहेत, जे येणार आहे, त्या सर्व लोकांचा झालेला भाग, भूतकाळ, आता घडत असलेल्या गोष्टी आणि पुढे घडणाऱ्या गोष्टी परमेश्वराच्या समोर एका वेळेला आहे. सगळं त्याला माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक गुप्त विचार, आता तुमच्या अंतःकरणात काय विचार चालू आहे आणि आता तुमच्या जीवनात काय घडणार आहे, बाहेर गेल्यानंतर, प्रार्थना संपल्यानंतर काय प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये वर करणार आहे, प्रत्येक गोष्ट परमेश्वराला माहिती आहे. आतापर्यंत तुम्ही काय काय केलं, काय काय घडलं तुमच्या जीवनामध्ये जन्मल्यापासून, सगळ्या गोष्टी परमेश्वराला माहिती आहे. एका वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या इतकं त्याचं कार्य अगाध आणि अद्भुत आणि चमत्कारिक आहे. तो चमत्कारिक, तो अद्भुत कार्य करणारा तो बुद्धिमान परमेश्वर, सगळं ओमनी प्रेझेन्स गॉड, ओमनी पोटेंट गॉड आणि ओमनी सेन्स गॉड, म्हणजे सर्वज्ञ परमेश्वर, सर्व जाणणारा देव आणि सर्व शक्तिशाली परमेश्वर आणि सर्व व्यापी अनंत परमेश्वर, तो आमच्यामध्ये राहतो. येशू ख्रिस्त आणि तो आमच्यामध्ये राहतो. तो किती अद्भुत कार्य करतो हे आम्हाला प्रार्थनेनं कळतं. तो किती अद्भुत आहे, तो किती महान आहे, तो किती चमत्कार करणार आहे आणि तो त्याचं कार्य किती आमच्या विचारांच्या पलीकडे आहे हे आम्हाला जाणायला लागतं, आम्हाला कळायला लागतं ज्यावेळेला आम्ही प्रार्थना करतो आणि त्याच्यासाठी आमचा जवळतीचा संबंध येतो. लग्न झालं, मंडपात नवरा नवरी आहे, फक्त बघण्याच्या वेळेला बायकोला बघितलं होतं, बघण्याचा प्रकार झाला त्यावेळेला नवऱ्याला बघितलं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी लग्न झालं, तो परत 6 महिने बघितलं नाही. मग मंदिरामध्ये काही लग्न लावताना तेवढं बघितलं आणि मग घरी गेल्याच्या नंतर
ज्या वेळेला ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना जाणतात, एकमेकांवर भरोसा ठेवतात, एकमेकांचं खाणं पिणं एकमेकांच्या इच्छा पूर्ण करतात, दिवसेंदिवस ते एकमेकांना जाणायला लागतात, एकमेकांना समजायला लागतात आणि त्यांना एकमेकांची ओळख होते, एकमेकांवरचं प्रेम जिव्हाळा वाढतो. माझ्या नवऱ्याला हेच केलेलं आवडतं, तिखट आवडत नाही, गोड आवडतं, ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडते, हा कलर आवडत नाही, तो कलर आवडतो, ही साडी आवडत नाही, ती साडी आवडते, हा दागिना आवडत नाही, तो दागिना आवडतो, असं घर ठेवलेलं आवडतं, तसं घर ठेवलेलं आवडतं, आईचं ते असं बोललेलं आवडतं, माझ्या बायकोला हे आणलं हे शर्ट घातलं की आवडतं, माझ्या बायकोला मी असा बोललो की आवडतं, माझ्या बायकोला मी पैसे हे असे दिले की आवडतं. प्रत्येक गोष्ट बायकोच्या आवडीनिवडी नवऱ्याला कळायला लागतात, नवऱ्याच्या आवडीनिवडी बायकोला कळायला लागतात, कारण ते एकमेकांच्या सानिध्यात राहतात, एकमेकांच्या सानिध्यात राहतात. जरी लग्न झालं आणि जर ते लांब असतील तर ते एकमेकांना ओळखू शकत नाही, पण ते जवळ येतात त्यावेळेला ते एकमेकांना ओळखतात, एकमेकांना जाणतात, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम वाढत आणि वाढत जातं, मैत्री होत जाते. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला देवाच्या जवळ जातो, आमचा जिव्हाळ्याचा त्याच्यासाठी नाते संबंध होतो. देवाला काय आवडत नाही, खोटं बोलायला आवडत नाही, दारू प्यायला आवडत नाही, वाईट काही गोष्टी करायला आवडत नाही, घाणेरडे वाईट व्यस्त आवडत नाही, मोबाईलमध्ये काही घाण बघितलेला आवडत नाही, देवाला कोणाचा अपमान केलेला आवडत नाही, देवाला दुसऱ्यांचे निंदा केलेला आवडत नाही. मला कळायला लागतं आणि मी देवाला जे आवडेल तेच करायला लागते आणि देव माझ्यावर अजून आणि अजून प्रीती करत जातो आणि मग तो त्याच्या गुप्त गोष्टी आम्हाला सांगायला लागतो, गुणगुप्त गोष्टी उलगडून सांगतो. ते तो काय काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तो आम्हाला उलगडून सांगतो, सर्व गुप्त गोष्टी तो आम्हाला उलगडून सांगायला लागतो. माझ्या प्रियानो, त्याच्या संधी आमचा जिव्हाळ्याचा संबंध येतो. योहानाचं 15वा अध्याय घरी गेल्यानंतर अवश्य वाचा. योहान याचा शुभवर्तमान योहान याचा 15वा अध्याय घरी गेल्यावर वाचा. त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, मग तुम्ही फळ देणारे व्हाल. जसा पिता माझ्या मी पित्यामध्ये राहतो आणि पिता माझ्यात राहतो, त्याला जे हवं मी करतो आणि तो माझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो, तसे मी तुम्हामध्ये राहील, तुम्ही माझ्यामध्ये राहाल. म्हणजे मला काय हवंय ते तुम्हाला कळेल आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं फळ तुम्हाला देईल. तुमची प्रत्येक प्रार्थना मी ऐकेल, माझा पिता ऐकेल आणि तुम्हाला उत्तर देईल. लक्षात घ्या, आमचा जिव्हाळ्याचा नातेसंबंध, इंटिमेट रिलेशनशिप, जवळीकतेचा संबंध प्रार्थनेमुळं परमेश्वरासंगती होतो. एक मित्रत्वाचा, अब्राहमाला मित्र, अरे मी या राजूरमध्ये या जालन्याच्या पुढे असणाऱ्या एका छोट्याशा खेड्यामध्ये मी राहणारा एक पुरुष, आज माझं वय काय आणि देव माझ्यावर प्रेम करेल आणि देव मला सगळं जाणतो आणि देव माझ्यासाठी मैत्री ठेवेल. होय माझ्या प्रियानो, मी स्त्री आहे, म्हातारी होत चाललेले, नवऱ्याकडे लक्ष देत नाही, कोणाचं लक्ष नाही, माझा स्वभाव म्हणून कुणाला मी आवडत नाही, देवाची मी लाडकी होईल. होय, माझा देवाशी इंटिमेट रिलेशनशिप होते. त्यासमोर स्त्री पुरुष नाही, लहान मोठे नाही, वयोवृद्ध लहान छोटे लेकरू, कोणताच वयाचं बंधन नाही, स्त्री पुरुषाचं बंधन नाही, कोणताच बंधन नाही, कोणताच नाही. फक्त मी येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात घेतलेला आहे आणि मी त्याच्या संगती सतत चालता बोलता बोलत राहिलो, चालता बोलता त्याला प्रत्येक मार्गी सांगत गेलो. माझ्या प्रियांनो, तो प्रत्येक आमची गोष्ट ऐकतो. एक गरीब एका भाकरीसाठी 4 भावंड भांडायचे सोलापूरला आणि तेच कुटुंब, तोच व्यक्ती परमेश्वराने दुबईमध्ये नेला. 105 कुटुंब त्याने दुबईमध्ये नेले. मोठमोठ्या लोकांसंगती त्याचं उठणं आणि बसणं होतं. प्रचंड श्रीमंत, लक्षात घ्या प्रियांनो, प्रचंड बुद्धिमान, खूप काही शिकलेले नव्हते आणि
बाहेर घराच्या बाहेर जात असताना गाडी पार्क करण्यासाठी योग्य जागा दे म्हणून देखील ते प्रार्थना करायचे. मी माझ्या कानाने ऐकले, स्वतः पाहिले की छोट्या छोट्या गोष्टी देवाच्या हातात देत होते आणि देवाने त्यांना इतकं यशस्वी केलं की 105 फॅमिली कायमच्या त्या ठिकाणी कामाला लावून त्या ठिकाणी त्या व्यक्ती राहत आहेत. आज त्या व्यक्ती करोडपती आहे, त्यांची कुटुंब. परमेश्वर असा बदलवणारा देव आहे. परिस्थिती बदलवतो, मनुष्य बदलवतो, समय बदलवतो, आम्हाला बदलवतो, अशक्य गोष्टी शक्य करतो. प्रार्थनेनं हे सगळं तो घडून आणतो. ज्या वेळेला आम्ही त्याच्या जवळ येतो त्यावेळेला परमेश्वर हे करतो. म्हणून आम्हाला प्रभूची प्रार्थना त्यांनी सांगितली. म्हणा की बाबा माझ्या देवा, आम्ही त्याला आमचा देव, आमचा बाप होतो. आबा बापा म्हणण्याचा अधिकार दिलाय. त्या बापाकडे मागा, त्या बापाकडे मागा, तो आम्हाला देतो. सगळे गुडघ्यावर येऊया आणि गुडघ्यावरून आपल्या हात वरती करूया, या गुडघ्यावर. आणि आज परमेश्वराला म्हणा की परमेश्वर माझ्याशी बोल, माझ्याशी बोल, मला तुझ्याशी बोलायचंय. आज मी तुझ्याकडे मागणार आहे. सतत आणि सतत मी प्रार्थना करणार. परमेश्वरा त्याच्याकडे हात वरती कर आणि म्हणा, तू माझा देव, माझा बा, मी तुझ्याकडे मागत आहे, मी तुला मागत आहे. हमारे तू जो आसमान में तेरा नाम कमाना जा, तेरी बचाव करे. हे हमारे